गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपला सेकंड डे आहे थायलंड ट्रिपचा. तर जस्ट हॉटेलमधून आलो खाली ब्रेकफास्ट करायला आणि डिसाईड झालं फायनली कुठे जायचं आहे ते. आम्ही चाललो आहे कोरल आयलंडला. तर आता ब्रेकफास्ट करून त्याच्यानंतर इथून जे पटाया सिटी सेंटर साईन आहे तिथे जाऊन तिथून आपण बोटने कोरल आयलंडला जाऊ. आता नाश्ता करताना मी बघतो काय आहे, त्याच्यानंतर मग डायरेक्ट भेटू आपण जिथून बोट पकडणार आहे तिकडे. ओके, बाय.
छान आहे इकडे. बहुत हालत नाही आहे पण मित्रांनो. ओके आपण. आणि हा माझा नाकवा, वल्लवरे नाकवा ऐकतच ना. आणि या दांड्या एकमेकांना घासतायत असं वाटतंय, पण तसं नाही आहे. छान आहे. म्हणजे इथे बसून तुम्ही फोटोज वगैरे काढू शकता, सेल्फी वगैरे घेऊ शकता. मी जिथून बसलो तिथून कसा व्ह्यू दिसतो पाहू शकता तुम्ही. तीच नदी, आता ज्या नदीच्या बोटीत मी बसलेलो, छोटीशी अशी नदी आहे. आणि हा त्याच्यावरचा ब्रिज ज्याच्यावरून आपण चाललेलो आहोत. हे पहा खाली आपण जे मगाशी एक्सप्लोअर केलं. ब्रिजच्या या साईडला नदीच नाही आहे. इंटरेस्टिंग आहे, छान आहे. हे पहा ना, म्हणजे खूप चांगल्या अँगलने फोटो येऊ शकतात इथे. कधी आलाच तुम्ही थायलंडला आणि त्यातल्या त्यात पटायाला तर नक्की भेट द्या. अपेक्स ट्रम्प, सॉरी हे यार काय मी दाखवतोय, माफ करा मित्रांनो, माझं लक्ष नव्हतं. मी जरा स्टॉप करतो व्हिडिओ, पुढून कंटिन्यू करतो. हे सगळे हेच आहेत. हा एक पूल आहे, ह्या पुलावरून पल्ल्याला जाऊया. तिकडे एक तो भाऊ बिचारा वाट बघतोय त्याच्या गर्लफ्रेंडची वाट बघतोय. इथे पण छान आहे. हा तोच ब्रँड जो मगाशी बोललो ना, छुकुमुका फुकुमुका काहीतरी आहे, छात्रामू. हा भाऊ बिचारा बघा, याचे गुडघे दुखायला लागले. सगळ्यांना इकडे गुडघे दुखायचेच कामं दिलेत का. ही बाई वरती थांबले गुलाब घेऊन. ती कधी गुलाब देणार आणि याला कधी. भाऊ ओके ना, ठीक आहे. हा पा गोलू मोलू, आपण पिझ्झा घेऊया का याच्याकडून. भाऊने वाटतं हा अर्धा पिझ्झा खाऊन टाकलाय म्हणून इतका खुश आहे. आणि हा पिझ्झा आता द्यायचा आहे कोणाला, पण हा स्माईल करत उभा आहे. आतमध्ये गाडी आहे. महिलांसाठी स्वर्ग असते ही जागा मित्रांनो, खरंच. सॉरी यार, परत तेच थांबा 2 मिनटं, मी पुढून कंटिन्यू. हे पहा फेशियल, केसन बिस, काय काय त्याच्या आईला, कलर नेल नाही. अरे हे मला वाटतं हे पूर्ण ना, इकडचं हे जे दिसतंय ना, हे पूर्ण वुमनसाठी डेडिकेटेड आहे असं वाटतंय मला. बाई बघा बिचारी, कुणाला. अच्छा, मला आधी वाटलं तिच्या हातात कुत्रं वगैरे आहे की काही. तिच्या हातात तर बुके आहे. समोर पण आहे तिची मैत्रीण. ही पहा, इथे पण त्यांचे मला वाटतं ते घरातलेच असतील. रिलॅक्स मित्रांनो. हा पहा, हा बाबा मला वाटतं त्या बाईच्याच परिवारातला असेल कोणीतरी. इथे मोस्ट ऑफ दी प्रत्येक आउटलेटमध्ये मला म्हणजे जास्त फिमेल वर्करच दिसत आहेत. खूप वुमन एम्पॉवरमेंट देश आहे वाटतं. बघा हा बाबा दांडू घेऊन, काय विटी दांडू खेळतो का काय काका. परत महिलांचं स्वर्ग, बॅग्स. मी माझा एक्सपिरियन्स सांगतो मित्रांनो. बॅग्स असल्या तरीही पण जे घरातली बाई असेल, मिसेस असेल, बहीण असेल, आई असेल, आई तर नाही बोलत, बट आपली बहीण असेल किंवा वाईफ असेल, अहो एक बॅग घ्याय ना. कशासाठी. ते बाहेर जाताना मला बॅग नसते, मी इकडे लोकलला शॉपिंग करते त्याला बॅग नसते. हे असं होतं माझ्यासोबत. तुमच्यासोबत होतं का, मला प्लीज कळवा. हे तुम्ही पाहू शकता, मला वाटतं AIS म्हणून एक स्टोअर आहे. इथे फोन्स वगैरे पण मिळतात. मला वाटतं इथे फोन स्वस्त आहेत ॲज कम्पेअर टू भारत. 12,900 iPhone 13 बात आहे बरं का. तुम्हाला वाटेल 12,900ला आहे, रुपये नाही तर ते बात आहे. हे पहा, वाव, गोड गोड ज्यूस वूस. हे ATMs मी काल त्या एका मॉल, आय थिंक सेंट्रल पटायला सुद्धा दाखवलं तुम्हाला. हे इथे सगळं इलेक्ट्रॉनिक आहे. तेवढं इथूनच बघू आणि फिरू आपण आता पुढच्या कंट्रीकडे. आणि मित्रांनो हे पहा, हे काय बघतोय आपण, काय नाव याचं, आडवी बिल्डिंग. नाही मला तर खरंच याचं नाव माहिती नाही, त्याचं पण नाव माहिती नव्हतं. ते आयफेल टॉवरच होतं का मला सांगा कमेंटमध्ये. आणि ह्याला काय बोलतात ते पण सांगा. हे पहा वरती थाई विलेज आहे. इथे सगळं इलेक्ट्रॉनिक मार्केट आहे जे तुम्ही बघताय ते. इथे पण इलेक्ट्रॉनिक मार्केटच आहे. आणि हे तुम्ही पाहू शकता कॉफीज आहेत, अमेरिकानो, एक्सप्रेसो. तुम्ही पॉज करून पाहू शकता कॉफीचे रेट. मित्रांनो आता आपण इटलीवरून डिपार्चर करतोय. पाहत असाल तुम्ही, बघितलं थायलंडला यायचा फायदा. एका मॉलमध्ये आत्ता मी आय थिंक दुसरं शहर सोडलेलं आहे. 3ऱ्या शहरामध्ये चाललो आहे आता. इटली सोडून आपण चाललो आहे कुठे,
नका गेस करू, कमेंट पण नका करू, मी दाखवतो. कशाला लोड घेत आहे. हे पहा, टोकियोला आलो आहे आपण, टोकियोला. आणि हा बाजूचा जिना दिसतोय म्हणजे इथून वरती सुद्धा जाऊ शकतो आपण. मित्रांनो, एक छोटीशी गडबड झालेली आहे. गडबड अशी झाली की टर्मिनल 21 पट्या व्लॉग बनवत असताना मला वाटलं एका ब्लॉगमध्ये बनेल, बट ऑलमोस्ट ब्लॉग झाला आहे 40+ मिनिट्सचा. हा व्लॉग मी 2 पार्टमध्ये डिवाईड करतो. तर नक्की बघा, दोन्ही ब्लॉग तुम्हाला आवडतील. आणि कमेंट करून सांगा कसे वाटले, लाईक वगैरे करा. ओके, लवकरच भेटू या व्हिडिओतून. आणि नवीन ब्लॉग पण येतील. जोपर्यंत आहे थायलंडमध्ये होऊन जाऊ द्या, ब्लॉगवर ब्लॉग टाकत राहू. रोज थोडी येणार आहे. ओके, चलो बाय. हा ब्लॉग आता, हा पहिला ब्लॉग टाकतोय मी. दुसरा ब्लॉग लगेच येईल, म्हणजे 1-2 तासाचा अवकाश असेल त्याच्यामध्ये येईल. ओके, लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज करा. बाय. नमस्कार मित्रांनो, व्लॉग तर संपवलेला मी. तर परत विचार करत असाल परत कसं आलो. 11 मिनिटाचा व्हॉईस माझा रेकॉर्ड झालेला नाही आहे. माहीत नाही काय झालं मला, बट खूप साऱ्या गोष्टी मी हे केलेल्या, बोललेलं वगैरे. खूप वाईट पण वाटतं आहे की इतकं सगळं एक्सप्लोर करून. मला भरपूर, म्हणजे खूप सारे व्हिडिओ मी कट वगैरे केले. त्याच्यातले खूप व्हिडिओ असे फॉरवर्डेड, म्हणजे फास्ट करून दाखवले आहेत. माहिती नाही खरंच काय झालं ते. ठीक आहे, मी त्याच्यात म्युझिक वगैरे ॲड करून टाकलेला आहे व्हिडिओ. बघा, आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि ह्याच्यानंतर दुसरा ब्लॉग येतो आहे, तो एडिट केला, तो थँक तो तरी व्यवस्थित आहे पूर्णपणे. त्याच्यामध्ये काही व्हॉईस कुठलंच गेलेलं नाही, पण मला कळलं नाही पहिल्या याच्यामध्ये काय झालं. ठीक आहे, बाय.